नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील फुगगाव येथे अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या युवकाला महिलांनी चांगला चोप दिला। गावातील दारू बंद करण्याची वारंवार मागणी युवकांकडे महिलांनी केली होती। फुगगाव येथे गत कित्येक महिन्यांपासून अवैधरित्या दारू मोठ्या प्रमाणात विकली जात आहे। या बाबतीत गावातील महिला बचत गटाच्या वतीने तहसीलदार व ठाणेदार यांच्याकडे कित्येकदा निवेदन व तक्रारी दिल्या, तरी पण अवैधरित्या दारू सुरूच आहे, ज्याचा त्रास घरातील माणूस दारू पिऊन आल्यानंतर महिलांना सहन करावा लागत आहे। महिलांना आपला उदरनिर्वाह मजुरीवर अवलंबून असल्याने घर कशावर चालवावे असा प्रश्न पडत असल्याने महिला दारू विक्रेत्याला दारू विकणे बंद करण्यास सांगत होत्या। मात्र दारू विक्रेता महिलांना माझे हात खूप लांब आहे, पोलीस माझे काहीच करू शकत नाही, मी दारू खुलेआम विक्री करीन अशी भाषा वापरून त्यांना अश्लील शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देत होता। शेवटी त्याला महिला समजावत असतानाच दारू विक्रेत्याने महिलांना पुन्हा शिवीगाळ करीत त्यांना मारण्यास हात उचलला असता महिलांनी एकत्रित येऊन दारू विक्रेत्याला चांगला चोप दिला, ज्याने संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली। मोठ्या संख्येत गावातील लोकांची गर्दी झाली। या दरम्यान पोलीस अधिकारी गावात आल्याचे समजताच दारू विक्रेत्याने आपला पळ काढला। मात्र गावात रोज अवैधरित्या विकली जात असलेली दारू विक्रेत्यावर कारवाई करून दारू कधी बंद होईल असा प्रश्न उपस्थित होत आहे। गेल्या काही दिवसापासून दारू विक्रीवर बंदी केली। आम्ही 2 वेळा निवेदन पोलीस स्टेशन आणि तहसीलला दिले, तरी कारवाई चालू असून तो बंद करू शकत नाही। येता जाता शिवागाळ करते, त्याच्यावर कारवाई झाली आहे। खुलेआम दारू विकते, गाडीच्या डिक्कीमध्ये दारू ठेवते, चालता बोलता बायाला शिवा देते, लायसन काढली काय, तुम्ही परमिशन घेतली काय, तरी तो माय बहिणीवर शिवा देणं चालूच राहते। आज तो सरका झालता बायाच्या अंगावर, आम्ही पूर्ण बाया मिळून त्याले मारायचे प्रयत्न केले, पण त्यानं आमच्यावर गोटा उचलला होता, तेव्हा आम्ही त्यांना मारायला सुरुवात केली। उत्तम ब्राह्मणवाडे, उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।